सध्या स्पोर्ट्सच्या जगात एक नाव चांगलंच गाजते, ते म्हणजे अर्शद नदीम. पाकिस्तानच्या गोल्डन बॉयने फक्त पदकच जिंकली नाहीत तर कोट्यावधींचं बक्षीसही मिळवले. पण तरीही सोशल मीडियावर अक्षरशः त्याची चेष्टा केली जात आहे, कारण त्याला बक्षीसच त्या प्रकारचे भेटलेले आहेत. ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानने 32 वर्षांनंतर पदक तर 40 वर्षांनंतर सुवर्ण पदक पटकावलं आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर अर्शद नदीमचं पाकिस्तानात जोरदार स्वागत करण्यात आले. त्याच्यावर बक्षिसांचा पाऊस पडतो. अर्शद नदीमला भेट म्हणून त्याच्या सासऱ्यांनी चक्क एक म्हैस दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या गावात म्हैस भेट देणं हे मौल्यवान आणि सन्मानजनक मानलं जातं. हे कमी की काय म्हणून पाकिस्तानचे उद्योगपती अली शेखानी यांनी अर्शद नदीमला एक कार गिफ्ट करण्याची घोषणा केली आहे. तर अली शेखानी पाकिस्तानचे मोठे उद्योगपती आहेत. त्यांनी मर्सिडीज किंवा रोल्स रॉयल्स अशा कार नसून अल्टो कार गिफ्ट दिली आहे. अल्टो कार ही पाकिस्तानातील सर्वात स्वस्त कार आहे. यावर धिप्पाड शरीरयष्टीचा नदीम या कारमध्ये बसू तरी शकेल का, असा नेटकऱ्यांनी विचारला आहे. तर एका युजरने द्यायचीच होती तर महिंद्रा स्कॉर्पिओ द्यायची असं म्हटलं आहे. तर अर्शद नदीमला आतापर्यंत 150 मिलियन पाकिस्तान रुपयांची बक्षीस मिळाली आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 4.50 कोटी इतकी होते. इतके पैसे तर आपल्या इकडे एक खेळाडू एका जाहिरातीतून कमवतो. पण आता पाकिस्तानचं नाव आहे आणि कंगाल हा शब्द जणू त्यांच्यासाठीच बनला आहे म्हटल्यावर अजून अपेक्षा तरी काय करणार, हे पण तितकंच खरं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे कमेंट्समध्ये नक्की कळवा.